तो श्वासून येर माथा तो केला. त्यांनी मान हलवली आणि तो देहभावावर आला. म्हणे जानशी दातारा मी तुझशी व्यक्ती शेजरा उबगला आधी एका हारा येऊ पाय. म्हणजे म्हणे जानशी दातारा. आणि मग अर्जुन बोलायला लागला तू दातारा आहेस. दातारा म्हणजे दान देणार आहेस. तोची एक दानशूर दाता. काय पूर्वार्ध विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता. तू दाता आहेस. हा आनंद मला कोणी दिलेला आहे बाबा? तूच दिलेला आहेस. देह कोणी दिलेला आहे? तूच दिलेला आहेस. समाधी कोणी दिलेली? तूच दिलेली आहे. तू बोलला म्हणून मला एवढा आनंद झाला. समाधी झाली, मला ब्रह्मरूप स्वरूपाता प्राप्त झाली. मी सगळं विसरून आनंदात आता आनंद सागरात डुंबत होतो. तू दाता आहेस. आणि असा असलेला दाता म्हणे जानशी दाता. तू जाणतोस मी तुझशी व्यक्ती शेजरा उबगला. तुझ्याबरोबर राहत असताना, तुझ्याबरोबर बोलत असताना मी थोडंसं मला व्यक्ती समजत होतो. मी अर्जुन, तू श्रीकृष्ण. आणि त्या दृष्टीने मी शेजार केलेला होता. मी रथावर बसवलेलं आहे. माझा मित्र आहे. हा माझा मेव्हणा आहे. हा माझा सखा आहे. पण या आनंदामध्ये तुझं बोलणं ऐकता ऐकता, तुझा उपदेश ऐकता ऐकता मी आनंद सागरात बुडून गेलो. आणि मला असं वाटतंय उबगला व्यक्ती शेजारा उबगला. आता नको हे अर्जुन पण, आता नको हे मेव्हणं पण, आता नको हे सखा पण. आता कोणता? एक आदी एका हारा येऊ पाहिजे. आदी म्हणजे मूळ असलेलं आपलं जे स्वरूप, जे तुझं आणि माझं एकच आहे, त्याच्यात मी जाण्याचा प्रयत्न आता करतोय. मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडे पांघरू हारी. कारण इतका आनंद मिळतोय त्याच्यामध्ये, एकत्वात आनंद आहे. म्हणून मी त्या आनंदरूपी सागरात बुडत होतो. तुझ्या माझ्या एक स्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत होतो. आणि तया हा ऐसा लोभे दे तसा जरी लालसा तरी काळजी घाली तसा आड आड जीवा. आणि तुम्ही हे मला दिलेलं आहे. मला इच्छा होतीच परमात्मा स्वरूप व्हायचं आहे, एकरूप व्हायचं आहे. मूळचं आपलं स्वरूप आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि तुमचं बोलणं ऐकलं की मग मला ते भरता येते आनंदाचं भरता आल्यानंतर मी एकरूप होतो. तयाही हा ऐसा लोभे देतसा तरी लालसा. तुमच्याही मनामध्ये देण्याविषयी काय आहे? लोभ आहे, लालसा आहे. लोभाने लालसा आहे की लवकर अर्जुन काय झाला पाहिजे? एकरूप झाला पाहिजे. लवकर अर्जुन ब्रह्मरूप झाला पाहिजे. लवकर अर्जुन त्या ठिकाणी माझा काय झाला पाहिजे? परमात्मरूप झाला पाहिजे. अशी लालसा आहे. अशी लालसा असताना तरी काळजी घाली तसा आड आड जीवा. आता मध्येच हे अर्जुना जागा हो असं म्हणून मला परत जीव भावावर कशा करता आणता? हे आडवं कशाला लावता मध्ये? जीव भाव असू द्या, मला घेऊ द्या ना आनंद. आनंद सागरामध्ये मी आता डुंबत होतो. म्हणून काळजी घाली तसा आड आड जीवा. हा जीवपणा आडवा कशाला घालता मध्येच? कशालाही जीवपणा येऊ देता? जाग हो कशाला म्हणता मला? ते तर श्रीकृष्ण म्हणती निके अद्यापि नाही मा ठाऊके वेड्या चंद्र आणि चंद्रिके न मिळणे आहे. भगवान परमात्मा म्हणायला लागले तो वेडा आहे. हे प्रेमाचं बोलणं आहे बरं. काय वेड्या? आमच्या वैकुंठवासी मोठे भाऊ म्हणायचे वेडी हळद. त्यांना काही प्रश्न विचारला येडी हळद असे म्हणायचे. तसं ते तर श्रीकृष्ण म्हणती निके अद्यापि नाही मा ठाऊके. तुला अजून खरं कळलंच नाही. अजून तू भ्रमातच आहेस. अजून तुला असं वाटतंय मी ब्रह्मरूप झालो, मी आनंदरूप झालो, आनंद सागरात मिळालो.
आनंद मला मिळाला. अरे बाबा वेड्या, चंद्र आणि चंद्रिके न मिळणे आहे. चंद्र आणि चंद्राचा प्रकाश हा कधी वेगळा झाला का? तसं चंद्र आणि चंद्राचा प्रकाश हा कधी वेगळा झालाच नाही. आणि मग एक झाला, एक झाला असं तू म्हणतो. मी एकरूप झालो, मी ब्रह्मरूप झालो, मी मुक्त. हे झालं, हे भ्रमातलं बोलणं आहे का खरखर बोलणं आहे? येत जाणीव करीतो चिनेने, आथिले पण मिरवी ते चिवणे, आम्ही झालो ऐसे म्हणे. अरे झाला तू नाही का? आनंदरूप तू नव्हतास का? म्हणून कधी कधी हा सत्वगुणाचा पाश आहे बरं का. भगवंतानी मागे सांगितलंय, माणसाला त्या आनंदाची घ्यायची गोडी लागते आणि मग मनुष्य तिथे भोगता होतो. आज प्रवचनात फारच आनंद आला हो. ठीक आहे, नको तो आनंद घेण्यापेक्षा प्रवचनाचा घेतला चांगला आहे. पण मग तो आनंद नाही मिळाला तर मुक्तीला प्रतिबंध आला. अशी मुक्ती प्रतिबंधित आहे का? अशी मुक्ती त्या ठिकाणी अवलंबून आहे का कशावर? काही असलं काही नसलं मुक्तीत काय फरक पडतं का? तुकाराम महाराज म्हणतात, मुक्त कासया म्हणावे. तुकाराम महाराजांना लोक म्हणायला लागले, मुक्त झालो आम्ही, मुक्त झालो. म्हणजे मुक्त कासया म्हणावे, बंधनाची नाही टावे. मी बद्ध आहे ही जशी कल्पना आहे तशीच मी मुक्त आहे ही सुद्धा काय कल्पना आहे. आत्म्याला बंधन आहे का आत्म्याला मुक्ती आहे का? आत्मा जसाच्या तसाच आहे. मी बद्ध आहे हे सुद्धा मानलं मनाने, आणि मी मुक्त झालो हे सुद्धा काय आहे? मनाचीच कल्पना आहे. आत्मा या दोन्हीचा प्रकाशक जसाच्या. आपण ते गाढवाची गोष्ट सांगतो ना, कुंभाराकडे गाढव होते, गाढव असतात, आणि मग ते संध्याकाळी काम करून घरी आले की कुंभारदादा त्या गाढवाच्या पायाजवळ जातात आणि त्याला बांधल्यासारखं करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी हाकलायचा प्रयत्न केला ते जात नाही. त्याला वाटतंय मला बांधलंय काल, मला कसं काय, मी कसं काय पळू. मग कुंभारदादा परत त्याच्या पायाजवळ जातात, सोडल्यासारखं करतात, ते पळायला लागते. त्याला कल्पना निर्माण होती, कोणाला? गाढवाला. मी बद्ध आहे आणि आता मी काय झालो? मुक्त झालो. वास्तविक बात, तुला बांधलंही नाही. हो, परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी बंधन आणि मुक्ती हे दोन्ही काय आहेत? विकल्प नाहीत. म्हणून ते तर कृष्ण म्हणती निके, अद्यापि नाही मा ठाऊके. तुला काही अजून माहिती नाही का? खरा सिद्धांत माहिती आहे का तुला? खरं तत्व कळलं का तुला? खरी मुक्ती अजून तुला कळली का नाही? वेड्या, चंद्र आणि चंद्रिके न मिळणे आहे. चंद्र आणि चंद्राचा प्रकाश हा कधी वेगळा झाला का? इथे चंद्र घ्या परमात्मा किंवा आत्मा, आणि चंद्रिका घ्या जीव. जीव कधी परमात्म्यापासून वेगळा झालाय का? मग एकरूपच असताना मला एकरूप व्हायचंय म्हणतो कशा करता? आनंद घ्यायचा आहे कशा करता म्हणतो? तुला अजून खरंच तत्व कळलं नाही. आणि हाही बोलोनी भाऊ, तुझं दाऊ आम्ही भिवो, जे रुसता बांधे थावो ते प्रेमगा हे. आणि हाही बोलोनी भाऊ, तुझं दाऊ आम्ही भिवो. हाही बोलोनी भाऊ, तुझं दाऊ आम्ही भिवो. हा सुद्धा भाव तुला दाखवत असताना आम्हाला भीती वाटते. आम्हाला म्हणजे देवाला. हा सिद्धांत उघड करून सांगायचं म्हटलं तरी मला काय वाटते? भीती वाटते. काय भीती वाटायला कारण आहे? देवाला भ्यायचं काय कारण आहे? जे रुसता बांधे थावो ते प्रेमगा हे. मला हे सांगायला तुम्हाला भीती वाटते असं म्हटल्यानंतर अर्जुन कदाचित म्हणेल, आम्हाला अजून सांगायला तुम्हाला भीती वाटते का? याचा अर्थ अजून आम्हाला सांगायला करण्याकरता तुम्हाला संकोच वाटतो. मला नाही सांगायचं, तू कोणाला सांगणार आहे? दुसऱ्या नाही सांगत ना, नको सांगूस. कदाचित मी परत रुसशील तू, आणि रुसलं की मला आणखीन चांगलं वाटतं म्हणे. जे रुसता बांधे थावो
प्रेमगा हे. मला प्रेम वाटतं, आणखीन आनंद वाटतो, हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ असा आहे, आणि हाही बोलवणे भाऊ तुझं दावो आम्ही भिवो. हा सुद्धा भाव सांगायला मला भीती वाटते. का? कारण तू जर त्या ठिकाणी एकरूप झाला आणि आपल्यामधलं द्वैत गेलं, तर हा जो प्रेमाचा आनंद आहे, संवादाचा आनंद आहे, हा रुसण्या फुगण्याचा आनंद आहे, हा द्वैतात आहे का अद्वैतात आहे? द्वैतात आहे. तया संघाचे सुरवाडे मज विदे हा देह घरणे घडे किंबहुना आवडे. पुढं काय? दोरी दोन्ही भुजा आलो घेऊनी आलिंगना वया लागुनी तयाचे अंग. तो पहावा हे डोळे म्हणून मज चक्षुषी डोळे हातीचे ने लीला कमळे पूजत आहे. हा आनंद मला घ्यायचा आहे. आणि म्हणून जे रुसता बांधे थावो, रुसता थावो बांधे म्हणजे रुसल्यानंतर थावो बांधे म्हणजे जे बळकट होतं आणखीन, ते प्रेमगा हे. रुसल्यानंतर प्रेम वाढतं. म्हणजे म्हणून प्रेमामध्ये कधी कधी रुसलं सुद्धा पाहिजे, भांडलं सुद्धा पाहिजे खऱ्या प्रेमामध्ये. म्हणून साधू संत देव रुसतात कधी कधी. तुकाराम महाराजांचे अभंग आहे देव रुसलेचे. जा बाबा मी नाही येत तुझ्याकडे आता, सांगा एखादा रुसल्याचा अभंग देवावर. तुकाराम महाराज देव रुसले. तर भांडल्याचा अभंग सांगा. भांडल्याचं नाही सांगता येत. किती अभंग आहेत भांडल्याचे देवाबरोबर. जनबाई देवावर रुसली. हा 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 हो. घेशी तेव्हा देशी ऐसा आसी उदार. हा काय करू देवा तुझे कृपणाचे द्वार. किती वेळा भांडलेत तुकाराम महाराज देवाबरोबर. देवावर रुसलेले सुद्धा आहेत. पण हे रुसणं, त्यांचं भांडणं जे आहेत ते कशा करताय? प्रेमा करताय. त्यांचं रुसलेलं सुद्धा देवाला काय होतं? आवडतं. हां हां रुसो फुगो ठाई जेवू सांगाते. हां हसो खेळो ठाई जेवू सांगाते. म्हणून प्रेमाची ही एक पद्धत आहे. प्रेमामध्ये हे सगळं घडतं. आणि म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, जे रुसता बांधे थावो ते प्रेम गा हे. येथ एकमेकांची खुने विसंवाद तवची जिने म्हणून आसो हे बोलणे येविषयी. येथ एकमेकांची खुने विसंवाद तवची जिने. आपल्यात जो चाललेला आहे संवाद, हा संवाद जर चालू ठेवायचा असेल, हा जागा ठेवायचा असेल, हा जिवंत ठेवायचा असेल, तर या संवादाला देहभावात राहिलं पाहिजे का ब्रह्मभावात गेलं पाहिजे? दोघांनी. संवाद चालू ठेवायचा असेल तर तुला अर्जुनच ठेवावं लागेल, बाबा मला कृष्णच राहावं लागेल, आणि मग हा संवाद होईल. नाही तर मग तोही ब्रह्मरूप झाला, मी तर ब्रह्मरूप आहेच अगोदर, संवाद सांगू कोणाला? हां म्हणून एकमेकाची एक खून आहे. एकमेकाची खून आहे. तू अर्जुनपणाची खून तुझ्याकडे आहे, श्रीकृष्ण नावाची खून माझ्याकडे. विसंवाद तवची जिने म्हणून आसो हे बोलणे हे विषयीचे. जरी आपण ब्रह्मरूप असलो तरी थोडं तात्पुरतं की भक्ती सुका लागी आपणची दोही बागी वाटून या अंगी सेवके बाणी. ही खून आहे, हे वर्म आहे, हे लक्षात ठेवून म्हणून असो हे बोलणे ये विषय. आता जाऊ दे, हे राहू दे इथं म्हणे. मग कैसी ती आता बोलतो होतो पांडुसुता सर्व कर्मा भिन्नता आत्मेनिशी. अर्जुना मग कैची ते आता बोलत होतो पांडुसुता. काय काय बोलत होतं सांग बरं. मग अशी मी मूळ विषय काय चाललाय सांग बरं. का विसरला तो? कशा करता सगळा विषय चाललाय? कैची आता, कैसी ते आता बोलत होतो पांडुसुता. मी कोणतं बोलत होतो सांग. मला तरी कुठं काय माहिती म्हटलं. सर्व कर्मा भिन्नता आत्मेनिशी
सर्व कर्म ही आत्म्याहून भिन्न आहेत हा विषय चालला आहे. मग आत्म्याला आत्मा कसा कर्मावर भिन्न आहे याच्याकरता मी तुला किती उदाहरणं सांगितली, विसरला का तू? फार उदाहरणं सांगितली बघा. कोणती कोणती? ना तरी आकाश आणि आभाळा, सूर्य आणि मृगजळा, बिजावळी भूतळा, वायुशी जैशी, पांघरोनी नईचे उदक, जैसे नदीची नईची माझी खडक, परी जाणीजे का वेगळी, कोडीची ते होका उदका जवळी, परी शिनीचे ते वाबळी, काही संगास्तव काजळी दीप म्हणोई, जरी चंद्रा झाला कलंक, तरी चंद्रीशी नवे एक, आहे दृष्टी डोळ्या विवेक आपण जे तुला, नाना वाटा वाटे जातया, ओघा ओघी वाहतया, आरिसया आरसा पाहतया, आपण जे तुला, पार्थागा ते तुलेनी माने, आत्मेनिशी कर्म शिने, परी घेऊ जे आज्ञाने ते केरायचे. आत्म्याहून कर्म वेगळं कसं आहे याच्याकरता किती सांगितले उदाहरण. म्हणून तव अर्जुन म्हणे देवे, माझे मनीचेची स्वभावे, प्रस्ताविले बर्वे प्रमेय तेजी. अर्जुनसुद्धा म्हणायला लागला, बरं झालं देवानी माझ्या मनातला, माझे मनीचेची स्वभावे, मलासुद्धा ते ऐकायचंच आहे, माझ्या मनात ते सगळं होतंच ऐकायचा मागचा विषय. आणि प्रस्ताविले बर्वे प्रमेय तेजी, तेच प्रमेय आता परत देवाने सांगायला सुरुवात केली. कोणतं प्रमेय? आत्मा वेगळा आहे, कर्म वेगळं आहे. जे सकळ कर्माचे बीज, कारण पंचक तुझ, सांगेना ऐशी पैज घेतली का. देवाने पैंज घेतली होती. काय सांगेल तुला? जे सकळ कर्माचे बीज, सगळ्या कर्माचं बीज काय? कारण पंचक तुझ. 5 कारणं आहे. भगवान परमात्मा बोलून गेले, पंचैतानी महाबाहो कारणानी निबोध मे, सांख्ये कृतांते प्रोक्तानी सिद्धये सर्व, सांगेनाईशी पैज घेतली का. आणि आत्मया येथ काही सर्वथा लाग नाही, हे पुढारलाशी ते देई लहाने माझे. आत्म्याचा इथं कुठल्याही प्रकारे संबंध नाही, कर्माच्या ठिकाणी आत्म्याचा कोणताही संबंध नाही. आत्मा असंग आहे, निर्विकार आहे, नित्य शुद्ध बुद्ध आहे. ते मला तुम्ही लवकर सांगा. भगवान म्हटले उद्या सांगतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ठल विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू जोग महाराज की जय. उद्या नेहमीच्या